जायकवाडी धरण अपडेट 1 ऑगस्ट 2026 संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण पाहणार आहोत आज 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजताची जायकवाडी धरणाची संपूर्ण माहिती. सध्या जायकवाडी धरणातील पाणी पातळी 79.74% पोहोचली आहे. धरणाची पाण्याची उंची 1518 फूट इतकी नोंदवली गेलेली आहे. सध्या धरणात 50,010 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. गोदावरी नदीच्या वरच्या भागात सुरू असलेल्या पावसामुळे ही आवक कायम आहे. त्यामुळे पुढील काही तासात किंवा पुढील 1-2 दिवसात धरणातील पाण्यासाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सिंचनासाठी डाव्या कालव्यातून 900 क्युसेक आणि उजव्या कालव्यातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. म्हणजेच एकूण 2000 क्युसेक पाणी कालव्याद्वारे सोडले जात आहे. सध्या धरण जवळपास 80% भरले असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. यामुळे खरीप पिकांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. जर गोदावरी खोऱ्यात पाऊस असाच सुरू राहिला तर जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिस्थितीनुसार पाटबंधारे विभाग कालव्यामधील किंवा नदी पात्रातील विसर्गात बदल करू शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणेही गरजेचे आहे. तर मित्रांनो, हा होता 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जायकवाडी धरणाचं संपूर्ण अपडेट. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे होते आजचे जायकवाडी धरणाची ताजी आत्ताची आलेली बातमी. सध्या तरी जायकवाडी धरणातील वाढता पाणीसाठा हा संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाची आणि आशादायक बातमी ठरत आहे. शेतकरी आणि नागरिक आणि उद्योग क्षेत्रासाठीही मानली जात आहे. अशाच ताज्या, अचूक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या भागातील पावसाची स्थिती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.